आणि ज्यांनी आरक्षण आम्हाला दिलं ते आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्वभूषण विश्वरत्न दिग्विजय नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणांना नमस्कार. जग बदल घालून घाव मग सांगून गेले भीमराव. त्यांनी हे ज्या धाडसानं सांगितलं ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनाही म्हणतात. मी अधिक वेळ घेणार नाही. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, मग विरोधी असो किंवा बाजूचा असो. मातंग समाजाने अबकड हे अबकड पहिल्यांदा झाले का काही लोकांना माहित नसेल कदाचित. हे अबकड ओबीसी मध्ये झालं. त्याच्यामध्ये वंजारी समाज धनगर समाज ड मध्ये आला, कुणबी समाज अ मध्ये आला आणि आता जे ड मध्ये गेले ते म्हणतात आम्हाला ड मध्ये नको, आम्हाला परत अ मध्ये आणा. वर्गीकरणाचं अबकड हेच आहे. बहुत महार समाज आणि उत्तरेतला चमार समाज, महाराष्ट्रातला चमार अ मध्ये आता आपण सगळेच अ मध्ये आहोत. त्याचं अ ब क ड वर्गीकरण पाहिजे आणि मातंग समाजाला क मध्ये किंवा ड मध्ये जायचंय. त्यांच्या मागणीला तुम्ही कसं विरोध करू शकता? नाही करू शकता. त्यांची मागणी आहे. आमचा विरोध त्यांच्या मागणीलाही नाही. आमचा विरोध त्यांच्यामध्ये छुपलेल्या RSS ला आणि भाजपला. उत्तरेत मुद्दाम मी बीडमध्ये सांगितलं की उत्तरेत प्रकार झाला अबकडचा, परंतु तिथला चमार समाज जो बौद्ध आहे तो इतका आक्रमक आहे. ही तिथल्या वाल्मिकी समाज आज देशामध्ये सर्वात जास्त ब्राह्मणापेक्षाही जास्त अधिकारी कुणाचे असतील तर ते चमाराचे. IAS IPS सगळेच म्हणजे UPSC चे सगळेच अधिकारी ओपन मध्ये ते आणि शेड्यूल कास्टमध्ये ते. मग भंग्याचे लोक किंवा वाल्मिकी समाजाचे लोक म्हणू लागले की आम्ही शिपाई सुद्धा नाही, आम्हाला मिळालं पाहिजे. आता महाराष्ट्रात होलेर समाज आहे. होलेराचा आणखी वर्ग 2 मध्ये आणि वर्ग 3 मध्ये माणूस भरती नाही. त्यानं मागणं काही चुकीचं आहे का? मागणं चुकीचं नाही, परंतु याच्या पाठीमागची भूमिका चंद्रशेखर आझादांनी आणि मायावतीने फार सुंदर मांडली. का नको? ज्या कांशीरामजींनी शेड्यूल कास्टला भारतामध्ये एकत्रित आणलं, तागडे साहेब, संपूर्ण भारतामध्ये, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आंबेडकरी चळवळीचे वाहक आहे, आणि चांभारांना सांगितलं की तुम्ही आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू आहे, तुम्ही केंद्रस्थानी राहा आणि यांना वाहक म्हणून सोबत ठेवा. परिणाम काय झाला की जे बाबासाहेबांचा जे बी म्हणत नव्हते ते संपूर्ण देशातले आणि जगातली वाल्मिकी समाजापासून मोची समाजापासून सगळी माणसं जयंत म्हणू लागले आणि सन्मानानं स्वाभिमानानं बाबासाहेबांचं नाव बोलत. आणि त्याच्यावरच कांशीरामजी थांबले नाही, तर त्यांनी सांगितलं तुमचा जो इथला ओबीसी आहे हा सुद्धा आपला मोठा भाऊ आहे, हा सुद्धा तुमचाच घटक आहे. जो व्यवस्थेने केलेला शूद्र आहे त्या शूद्राला
सुद्धा तुम्हाला सोबत घ्यावं लागेल. म्हणून कांशीरामजींनी 85% भूमिका घेतली. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो धम्माचा किंवा बुद्धाचा संदेश आहे तो घेतला आणि देशामध्ये मांडला. वर्गीकरणाच्या बाबतीत मायावतीजींनी आणि चंद्रशेखरजींनी काय केलं तिथं झालं नाही का? आपल्या अगोदर तिथं 4 वर्षापूर्वी आंदोलन झालं मोठं, अण्णा अंकुशांना काय झालं? ज्या समाजाने ही मागणी मांडली होती त्याला सांगितलं उत्तर भारतातला प्रदेश अन्यायग्रस्त लोक आहेत, अत्याचारग्रस्त आहेत. कोण? शेड्यूल कास्ट. आणि वाल्मिकी समाज जर याच्या बाजूला पडला तर वाल्मिकी समाजाला वाचवायला दुसरा शेड्यूल कास्ट कोणी येणार नाही, चांभार येणार नाही. तिकडे घाबरत कुणाला असतील तर चांभार टाकणार. आणि ही गोष्ट वाल्मिकी समाजाला पडली आणि संपूर्ण उत्तरेतल्या वाल्मिकीने दक्षिणेतल्या वाल्मिकीने बैठक घेतली आणि सांगितलं की आम्हाला वर्गीकरण नको, आम्हाला शेड्यूल कास्ट मध्येच राहायचं. एकाच ठिकाणी आम्हाला. तसं इथला जो बौद्ध महासमाज आहे त्यांनी मातंग समाजाला सांगितलं. काल माझ्याकडे मांगोडगावचे लोक आले होते. मांगोडगावचे मांग आहेत तिथं 1967 पासून बाबासाहेबांची जयंती होते. 2 दिवस जयंती होते. 30 वर्षापासून त्या जयंती राजेश बरोबर आहे. तिथलं त्यांच्या वस्तीचं नाव काय माहिती आहे? भीमनगर. कधी केलं त्यांनी? 1967 ला. त्यांचे सगळे लग्न बौद्ध पद्धतीने लागले. आता त्यांना मांगाचे पोर आहे तिथं. मांगाचे लोक मांगाचे मातंग समाजाचे पोर आले मीटिंगला. त्यांना पोरी देत नाही कोणी, का काही बौद्ध पद्धतीने करते म्हणून. आणि तिथल्याही पोरी कोणी करायला तयार नाही का ते बौद्ध पद्धतीने करते म्हणून. काल आले होते माझ्याकडे 2 गाड्या घेऊन आले. काय करायचं? आम्ही म्हटलं वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आपण भीमसैनिक म्हणून भूमिका घेतली पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही मानकरी असलो तर भीमसैनिक पहिल्यांदा आम्ही भीमसैनिक आहोत आणि आम्ही त्या मोर्चामध्ये 5 गाड्या गावातून घेऊन येणार आहोत. कालच येऊन गेलो. माझं म्हणणं एवढंच आहे की मातंग समाजातल्या माणसांच्या अज्ञानाचा गैरफायदा RSS आणि भाजप घेते. तर मातंग समाजाच्या माणसांना सांगितलं पाहिजे. तर एक खरी गोष्ट आहे, मातंग समाज महाराष्ट्रापेक्षा म्हणजे अप्रगत आहे की नाही? त्याच्यामुळे अप्रगती कशामुळे? त्यांनी शिक्षणाने समजूनच घेतलं नाही. आपण तरी कधी जाऊन सांगितलं की तुम्ही शिकलं पाहिजे, शिवरलं पाहिजे? आपण तरी कधी सांगितलं? ज्या पुढारलेल्या समाजाला तरी कधी सांगितलं? नाही, मी एकूणच समाजाचं म्हणतो. माझं लोकच नाही, एकूणच महाराष्ट्रातल्या समाजाचं. याचा अर्थ आता बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका वर्गीकरणाच्या बाजून आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका वर्गीकरणाच्या बाजून आहे. ते म्हणतात वर्गीकरण झालं पाहिजे. त्यांना तुम्ही कसं म्हणू शकता की तुमची भूमिका चुकीची आहे? त्यांची भूमिका आहे, त्यांची भूमिका मांडणं तर त्यांना अधिकार. आनंदराज आंबेडकरांची भूमिका वर्गीकरणाच्या विरोधात आहे. भीमराव आंबेडकरांची भूमिका वर्गीकरणाच्या बाजूला. त्यांचं बाळासाहेबांची म्हणण्याला अर्थ आहे का? तर 100% काही अर्थ आहे. काही प्रमाणात अर्थ आहे की तो समाज सुधारित झालाय का? त्या समाजाचं शोषण बंद झालंय का? नाही. त्या समाजाची आता IPS अधिकारी पहिल्यांदा झाली यादव नावाची मुलगी आणि तिने सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला. डॉक्टर मुजगुले माझ्या काळामध्ये होते. मी जिल्हा परिषदेला सभापती असताना ते होते. त्यावेळेला त्यांनी लग्न केलं. तर मी पहिले लग्न बौद्ध पद्धतीनं डॉक्टर मुजगुलेनं लावलं. वाजत गाजत समोर पत्रिका देऊन वाजत गाजत लागलं. 1992 मध्ये त्यांचं लग्न झालं.
शिकलेली माणसं सांगतात का नाही? आज राजेश घोडे चांदण्या आव्हाडांची भूमिका आहे मी बघितली, पण आव्हाडांची भूमिका थोडी गोल आहे. मी त्यांना रात्री बोललो, गोल मांडू नका, जे असेल ते मांडलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. परंतु मातंग समाजाला वेगळं पाडून आपण कुठलीही गोष्ट हासिल करू शकणार नाही. आज मी बॅनर बघितलं, तुमचा परिणाम काय होतो लक्षात. तुमचा आपल्यातले काही म्हणजे चांगलं बोलतात असं तुम्ही मीडियामध्ये दाखवलं तुम्हाला त्या दिवशी. ह्यांच्या भांडाच्या नादाला होत नका, त्यांचं काय खरं आहे, डपडीत वाजवणारे आहेत, पोत्राजीत करणारे आहेत, अशा पद्धतीने तुम्ही असं बोलू शकत नाही. तुम्ही आंबेडकरवादी होऊ शकत नाही. एखाद्या समाजाचा दोष करणारा माणूस आंबेडकरवादी होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी काय सांगितलं, खालच्या थरातल्या माणसांना वर आणण्यासाठी आपली मुवमेंट आहे. ते अनटचेबल आहेत का? 100% अनटचेबल आहेत. त्या माणसाला वर आणण्याचं काम आपण केलं. आता माझी एवढीच इथं जमलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की मातंग समाज कधीही आपला शत्रू नाही, ओबीसी समाज आपला शत्रू नाही, या देशातला 15% समाज आपला शत्रू आहे. जो प्रस्थापित आहे तो आपला शत्रू आहे आणि 3% ब्राह्मण हा कधीच आपला होऊ शकत नाही. भूमिका आपण घेतली पाहिजे. तुम्ही कांशीरामजीचं काम करतो त्यावेळेला आम्हाला वाईट वाटायचं कधी कधी, पण कांशीरामजीची वैचारिक भूमिका ही देशाला नाही जगाला पडलेली. त्यांनी 85% समूहाची नेतृत्व करायला लावलं आणि 12 वर्ष निळा झेंडा विधानसभेमध्ये गाळला. 12 वर्ष. आणि ते उत्तर प्रदेश सारख्या 24 कोटी लोकसंख्या असणाऱ्या राज्यामध्ये, पाकिस्तानपेक्षा मोठ्या असणाऱ्या राज्यामध्ये ही करामत कुणाची आहे? ही बाबासाहेबांच्या विचाराची आणि कांशीरामजीच्या मेहनतीची करामत. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की कुणाचे काय इंटरेस्ट असतात, काय इंटरेस्ट नसतात, ही गोष्ट वेगळी आहे. साधना निर्माण करणं हे आपलं काम आहे आणि त्या साधनाचं वाटप करणं सुद्धा तुमची जिम्मेदारी आहे. माझ्याकडे 2 पैसे आले तर 2 पैशातले 2 रुपये देण्याची सुद्धा माझी हे ताकद नाही. ते मानसिकता, दानत्व असलं पाहिजे, असलं पाहिजे, प्रत्येकामध्ये असलं पाहिजे, दानत्व असलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दानत्व आपण हे केलं पाहिजे. म्हणून कार्यकर्त्यांना माझ्याजवळ शहरामधून तर कमीत कमी मला वाटतं 100 गाड्यांचं व्यवस्था होईल माझ्याजवळ शहरामध्ये. आता ग्रामीण भागातून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचं नियोजन करावं लागेल. कार्यकर्ते मी माझ्याबरोबर जे चळवळीमध्ये रोज संपर्कात असतात त्या कार्यकर्त्यांना सांगितलं की नगरसेवकांना मी सांगितलं की त्यांनी 10-10, 15-15 गाड्याची व्यवस्था नगरसेवकांनी केली पाहिजे. माझ्यासोबत असणाऱ्यांना मी सांगितलं की 4-4, 5-5 गाड्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि मी स्वतः 50 गाड्यांची व्यवस्था करणार आहे. हे काही कोणी सांगितलं म्हणून करायचं नाही, ही आपली जिम्मेदारी. त्या दिवशी कोणी म्हणालं मला एक आम्हाला देणगी द्या, त्यांच्या अपेक्षा सुद्धा नव्हत्या 25,000च्या पुढे तुम्ही देणगी देईल म्हणून. 1000, 2000, 500 असे घेऊन होते लोक. तर मी सांगितलं मी 1 लाख रुपये देतो आणि ते 1 लाख रुपये त्यांना सपोर्टही केलेले आहेत आणि ते काय मी काय केलेला उपकार कोणावरती नाही. ते आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना आपली जिम्मेदारी आहे, ती जिम्मेदारी आपण पार पडत असतो आणि ती पार पडली. आपण ती पार पाडली पाहिजे अशा मताचा मी आहे. तुम्ही हसावं असं मी मानत नाही. प्रत्येक मतांतर असतात, ते मतांतर आणि प्रत्येकाला अधिकार आहे, तो बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे, मतांतराचा अधिकार आहे. आणि म्हणून वर्गीकरणाच्या बाबतीत माझी इथल्या तांगडे साहेबापासून ते धम्मानंदजी पर्यंत, धम्मानंदजी पासून ते आमच्या अंकुशरावकडे आपण कोण्या पक्षामध्ये काम करतो ती पक्षाची भूमिका बाजूला ठेवली, कृपा करून बाजूला ठेवली. पण आपण
या वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये सहयोग द्या. कारण आमचं म्हणणं आहे की एकदा जर मान आणि मान फुटला तर गावागावामध्ये सुद्धा तुम्हाला गावातल्या विरोधामध्ये लढायची गरज नाही. जे मोगऱ्यामध्ये अनुभवलं आम्ही गेली 20 वर्ष 25 वर्ष ते गावागावात सुरू होईल. मी परवा राजेवाडीच्या जयंतीला होतो, मुद्दाम बोललो तिथं, मला खूप वाईट वाटलं. राजेवाडीच्या जयंतीमध्ये आज 500 माणसं बसलेली होते. त्याच्यापैकी मी विचारलं की तो मातंग समाजाचा गड आहे, गड राजेवाडीमध्ये फार मोठी त्यांची चळवळीमध्ये योगदान आहे राजवाडीच्या लोकांचं. त्या तिथं सगळी अवॉर्ड कंपनी आहे. तिथं विचारलं की इथं मातंग समाजाचा कोण आहे, वरती हात करा. एकही माणूस नव्हता. ही आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याची आपल्यासाठी असलेलं भाऊ हे स्टेट बँक आहे आपला. भाषण करण्यासाठी राजेश घोडे आला असेल. राजेश घोडेच्या समाजातल्या लोकांना सुद्धा तिथे 2-4 तास पोरांनी यायला पाहिजे होतं. नवीन पिढीच्या पोरांनी यायला पाहिजे. हे द्वेष आणि काल मी गोष्ट बघितलं त्याचा परिणाम कसा होतो बघा. मी वाईट शिव्या घातल्या कोणाला, बाबासाहेबांचा फोटोच गाळला त्यांनी. शाहू महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्री माई आहेत, शिवाजी महाराज आहेत, सगळेच आहेत. फक्त बाबासाहेब काढला. इथे एकदा मी कार्यक्रमाला गेलो होतो. आता तुम्हाला आठवतंय का नाही मला माहित नाही. बस स्टँड मध्ये तो बेंद्रे माधव चोर तो आला होता. मला बोलवलं होतं उद्घाटनाला. मी उद्घाटन केलं कार्यक्रमाचं आणि त्यांना सगळ्यांचे महापुरुषाचे नाव घेतले आणि सांगितलं मी एका मला एक जणांचं नाव घेणार नाही, तुम्ही म्हटलं तरी घेणार. बाबासाहेब साजन बेंद्रे आणि मग बाबासाहेबांचं गाणं तरी म्हणून मी त्याला चिठ्ठीपाठ नाही म्हणणार म्हणे. इथले बाग घाबरते, मी घाबरत नाही, मी पश्चिम महाराष्ट्राचा माग आहे, नाही म्हणणार. ही द्वेष पसरणारी माणसं आपण द्वेषाला उत्तर दिलं तर त्याचा परिणाम बाबासाहेब होतो. लगेच बाबासाहेबांना ते कट ऑफ करतात. आपण बाबासाहेबांना वाढवण्याचा प्रयत्न करतो, ते कट ऑफ करतात. आज मला खूप वाईट वाटतं त्या बॅनरचं. बाबासाहेबच गायच केलं. माणूस बनण्याची मुमेंट बाबासाहेबांनी मिळवली. तुम्हाला माणूसच बनवला बाबासाहेबांनी. तुमचं अस्तित्वच नाही. मी त्यांना लिहिलं तुम्ही बापाचंच अस्तित्व मिळवलं. आमचं काही म्हणणं नाही. स्वतःच्या बापाचंच अस्तित्व तुम्हाला मिळवायचं असेल आणि बिना बापाचे म्हणून तुम्हाला राहायचं असेल तर राहा. कुठला समाज बाबासाहेबांना आमचं अस्तित्व बाजूला ठेवून. अरे थलापती मादिका जातीचा आहे मूळ. मादिका नाही म्हणता येणार नाही. तो इथली मादिका, तिथली मादिका आहे. जशी इथली महार आहे, पश्चिम आपलं उत्तर भारतामध्ये चमार आहे, ते महार म्हणतात. महार आहे तिथली. कारण एलार वालीने एक पुस्तिका लिहिली, त्याच्यामध्ये सांगितलं की नागवंशी कोण कोण होते. हो, त्याच्यामध्ये एक लिहिलंय मोठ्याचं मटण खाणारे म्हणजे नागवंशी. त्या करा मग त्याच्यात लिहिले त्यांनी चमार मोठ्याचं मटण खायचा, महार मोठ्याचं मटण खायचं, मान मोठ्याचं मटण खायचं. आम्ही नसतं आताही खातोय. भाऊ आम्ही सुद्धा कधी कधी खातो. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असा आहे की जे मोठ्याचं मटण खातात ते त्या ते नागवंश. ते नागवंश आहे. ते वेगवेगळ्या समूहामध्ये वाटलेले आहेत आणि मूळ आपण चमार वंश, चमड्याचा धंदा करणारे आहोत. माझा बाप चमडं काढायचा आणि माझं चमडं ओढायचे, जनावर मेलेले ओढायचे आणि मग महाराज चमडं जाऊन काढायचे आणि ते विकायचे आणि चांबारला हे रंगवायचे आणि चमडे जे करायचे. मग ढोर चांबार मोची मान हे एकाच ह्याच्यातले आहे. हे एलार बाली. एलार बाली नागवंश, नागवंशी नाव आहे. नागवंश आणि नागवंशवाल्याने बुद्ध धर्म खूप बुद्ध धर्म येते आहे. कसा नागवंशी आहे तो थलापती, विजय थलापती. तो काय महार नाही ना, मान नाही ना, चामर नाही. तो नागवंशी आहे आणि त्यानं चमत्कार केला. त्याचं सुद्धा आंबेडकरवाद्यांनी कौतुक केलं पाहिजे. आणि त्यानं असा चमत्कार केला नाही
बाबासाहेब डोक्यावर ठेवून निवडणूक लढली आणि सांगितलं की बाबासाहेब आणि पेरियरच्या नावाने निवडणूक लढतोय. हा चमत्कार त्याने घडवला दिला. सगळे शेड्यूल कास्ट ओबीसी एकत्रित केले आणि तिथं त्याचं राज्य आहे. तसं आपल्यामध्ये सुद्धा काही प्रयत्न करूया. आम्ही छोटे छोटे प्रयत्न केले. माझं शहरामध्ये भरपूर आम्हाला यश आहे, मोठ्या प्रमाणामध्ये यश आहे. तसे चमत्काराचे प्रयत्न सुद्धा आपण केले पाहिजेत आणि या मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील होण्यासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे. या शहरातल्या 100 गाड्या तरी आपल्या शहरातून गोविंदराव निघाल्या पाहिजेत. आपण आपलं योगदान दिलं पाहिजे. अण्णा आतापर्यंत आपण जे कमवलं म्हणजे पैसे नाही, जे आयुष्यात कमवलं ते याच्यामध्ये योगदान देण्याची गरज आहे. आपण आपली स्वतःची गाडी करा, तुम्ही स्वतःची गाडी करा, 10 लोक घेऊन चला. मी सुद्धा माझ्या पद्धतीने केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं पाहिजे. जाधव साहेब तुम्ही चौघडले आहेत, तुम्ही सुद्धा 4-5 गाडीची व्यवस्था केली पाहिजे. मोरे साहेबांनी सुद्धा काही व्यवस्था केली पाहिजे. सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी व्यवस्था केली पाहिजे. आणि माजलगाव शहर किंवा माजलगाव तालुका आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील, भविष्यामध्ये राहील. येतात कार्यकर्ते जातात, नेते येतात जातात, पण ती आंबेडकरी चळवळीचं जे मूळ आहे ते मूळ जात नसतं. त्या मुळापर्यंत आपण गेलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि माझे 2